गडावर मोर्चे लावा. बाहेरचा माणूस आत गडावर येता कामा नये. सगळी खबरदारी घेतली आहे. या जनार्दन पंत. निरोप दिलात शंभूराजांना? दिला. मग तरीही शंभूराजे काहीच म्हणाले नाही. नाही. नवलच आहे बरं का. घाबरले असतील आमच्या दादांच्या दराऱ्याला. शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा तलवारच काढणार होते, पण अहो काढायला पाहिजे होती तलवार. मी तर त्याचीच वाट बघत होतो. पण त्याने काय झालं असतं? अहो सरकारी आदेशाला जुमानलं नाही, उलट तलवार काढली असा अजून एक आरोप लावता आला असता राजद्रोहाचा. अनाजी पंत, आले का तुमचे शंभूराजे? बाबाजी कुठे आहेत शंभूराजे? बोलवा. दादाला जास्त वेळ ताटकळत ठेवू नका. बोलवा बोलवा. बोलवा म्हणजे हो, तुम्हाला समध्यासनी त्यांच्याकडे जावं लागल, मुजरा करावा लागल, रिवाजानुसार विषय सांगावा लागल, विनंती करावी लागल. अहो आपले युवराज आहेत ते. चला मुजरा करायला चला. ज्याला अटक करायची त्याला मुजरा करायचा? बाबाजी ढमढेरे, कुठल्या भ्रमात आहात तुम्ही? अहो तुमच्यासाठी युवराज, पण आमच्यासाठी आरोपी. आता बघालच तुम्ही या अनाजी पंताची करणी. एवढे दिवस दबलेल्या गोष्टी होत्या. आम्ही द्रव्य चोर, आम्ही लबाड. आता बघाच एक लबाड काय करतो ते. 5,000 सैनिक, 20,000ची हंबीररावांची फौज. काय करणार आहेत तुमचे शंभूराजे? अरे डोळे विस्पारून काय बघताय? पन्हाळा हा दिवस लक्षात ठेवेल. तट बुरुज घटना कोरून ठेवतील. मुजरा राजमातोश्री घ्या. मिठाई घ्या राजमातोश्री. तोंड गोड करा. मिठाई? कशाबद्दल? अहो सरनोबत हंबीररावांच्या होकाराची मिठाई. ते आपल्या पक्षात. खरंच? अहो आपल्या अनाजी पंतांनी आपली भूमिका इतक्या ठामपणे मांडली की हंबीररावांनी लगेच होकार दिला. आणि त्यांच्या होकाराबरोबर 2 लाखाची फौज गपकन आपल्या बाजूला. वाह, ही तर मोठीच गोष्ट झाली म्हणायची. हो तर. अहो सगळं भलं बुरं हंबीररावांच्या होकारावर तर होतं. आमचा तर अजूनही विश्वासच बसत नाही. नाही, आमचाही नाही बसत. पण घडलंय तसं. मेळ बसला. आमच्या बाळराजेंच्या लग्नातच आम्हाला दादासाहेब वेगळे भासले होते. खरंच आता आमची सगळी काळजीच मिटली. अहो अनाजी पंतांची 5 आणि हंबीररावांची 20 अशी 25,000ची खडी फौज काल पन्हाळ गडाच्या पायथ्याशी होती. अहो आज ती गडावर पोहोचली असेल आणि उद्या सूर्य उगवताच कदाचित शंभूराजेंच्या अटकेची बातमी आपल्याला मिळेल. शंभूराजेंची फौज कितीची आहे? जेमतेम 5-7,000. त्यापेक्षा कमीच असेल, पण जास्त नाही. तेव्हा राजमातोश्री आता आपण निर्धास्त रहा. शंभूराजेंना अटक होणार. आता आपण फक्त एकच करायचं. बाळराजेंच्या राज्याभिषेकाची तयारी.
राज्याभिषेक. मोठा फौज फाटा घेऊन आलात अनाची पंत. हो. तुमची 5,000ची फौज, सरनोबतांची 20,000ची फौज, दिमतीला स्वराज्याचे पेशवे मोरोपंत पिंगळे, उमाजी दत्तो, मोठ्याच तयारी निशाल. गरजेचे होते ते. उत्तम. म्हणजे खरोखर आजची घटना हा पन्हाळा त्याच्या तटाबुर्जांवर कोरून ठेवणार. अपेक्षा तर तीच आहे. फक्त कोरला जाणारा मजकूर काय तो ठरायचा. आम्ही ठरवतो मजकूर. तुम्हीच ठरवणार. तुम्हीच. पंत काका बसा. आम्ही बसायला आलो नाही इथे. आम्ही अटक करायला आलो आहोत. अटक कोणाला? आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहोत. अनाजी पंत. तो माझे आदेश कुठे आहे. रायगडाच्या राजगादीचा आदेश. राजमान्य राजश्री किल्लेदार पन्हाळगड युवराज शंभूराजे यांना अटक करण्यासाठी रायगडाहून सुरनीस अनाजी पंत सह पेशवे मोरोपंत पन्हाळगडावर येत आहेत. सोबत 5,000ची फौज आहे. तरी युवराज शंभूराजांना अटक करण्याचे कामी आपण कारभारी मंडळीस सर्वतोपरी सहकार्य करावे. कर्तव्यात कसूर करू नये. हे स्वराज्याचे कार्य आहे. पन्हाळगडावर सुरनीस अनाजी पंतांच्या नियोजनात राहून त्यांचे हुकूम पाळावेत. आदेश लक्षात आला असेलच युवराजांच्या. का पुन्हा वाचून दाखवावा? गरज नाही. रक्ताचं शिंपण होईल पन्हाळ्यावर. अटल्याची भाषा करता काय? शंभूराजे आमच्या स्वाधीन व्हा. नाहीतर आम्हाला आदेशानुसार अटक करावी लागेल. अरे बघताय काय? पुढे या. काढण्यात आला. थांबा. मुजरा सरनोबत. मोरोपंत पेशवे आणि अनाजी कुठे आहेत? सदरवर. आणि शंभूराज ते बी सदरवर गेलेत. फौज कुठे? मोरोपंतांची अनाजी पंतांची. 3 दरवाजाजवळ पडाव टाकलाय त्यांनी. वातावरण कसं आहे गडावरचं? सरनोबत वातावरण लय तापलंय गडावरचं. लय तापलंय. आपली भाकरी बाजून घेता येईल का? हा ठीक आहे. अरे त्यो कलश कुठे आहे? अंगाशे. हे ढाल आणि हे तलवार.
चला. राणूबाई, इथं आहात तुम्ही? अहो, आम्ही धाकट्या महाली गेलो होतो, तुम्ही तिथेही नव्हतात. मग राजेंच्या महाली गेलो, राजे राजे ते म्हणाले इथंही नाही, तर तुम्ही इथं आहात. काही तातडी होती? हो, पण आधी मिठाई घ्या. मिठाई? आज काही नवलाची गोष्ट घडलीये का? तुमच्या हातात मिठाईचं तबक. सांगा तरी नवलाची गोष्ट. आधी मिठाई घ्या बघू. आम्ही अख्खं तबक घेतलं. आता सांगा. राणूबाई, आता शंभूराजेंना जवळजवळ अटक झाल्यात जमा आहे. ही शंभूराजेंच्या अटकेची मिठाई. दादासाहेबांच्या अटकेची मिठाई आम्ही खावी? राणूबाई, बस मातोश्री, बस. स्वतःच्या मुलाला अटक झालीये आणि तुम्ही मिठाई वाटताय. एवढ्या आंधळ्या झालात की मत्सरानेही तुमच्या पुढे मान खाली घालावी. एवढ्या का वागताय असं मातोश्री? सांगा ना, काय मिळणार आहे तुम्हाला? राणूबाई, मिठाई वाटताय खऱ्या, पण या मिठाईने भोसल्यांना कायम मदतच केली. ही मिठाई स्वराज्याच्या मागे कायम विठाई बनून उभी राहिलीये, हे लक्षात असू. कुलमुखत्यार म्हणून आम्हाला आदेशाची शहानिशा करायची. शहानिशा म्हणजे? तो आदेश खराय की खोटा, तो कोणी लिहिलाय? बाळाजी पंत चिटणीस यांनी. अशक्य. बाळाजी पंत युवराजांविरोधात असा आदेश लिहिणारच नाही. बघू. आदेश दाखवता येणार नाही. कुलमुखत्यार म्हणून आम्हाला तो अधिकार आहे. युवराजनी, आता अधिकाराच्या गोष्टी करू नका. आता मागे व्हा, कारण हा आदेश नव्या राजाचा आहे. नुकत्याच मंचकारोहण झालेल्या छत्रपती राजाराम राजे महाराजांचा. राजाचं मंचकारोहण झालं असलं तरी तो सर्वसंमत आहे का? शिवाय माफी असावी युवराजनी, आपण हे प्रश्न उपस्थित करू शकत नाही. मंचकारोहण झालेलं आहे आणि आपण बेदखल झाला आहात. काय? हो, नवा राजा नवा कायदा, तसंच हे. शिवाय सदरेच्या कामकाजात बायकांनी बोलू नये असाही राजशिष्टाचार आहे. असा राजशिष्टाचार तो कधी होता पंत? तो नव्हता, पण सुरू झाला आहे असं समजा. काय बोलता सुरनीस? आम्ही योग्य तेच बोलत आहोत. आमच्या बंधूने सोमाजीने जे स्पष्ट केलं, नवा राजा नवा कायदा, त्यामुळे बायकांनी यात दखल देऊ नये. एवढे कायदे बदलले रायगडाचे? कायदे बदलले की विचार बदलले की माणसं बदलली? माणसंच बदलली. नाहीतर आजवर जे हात आम्हाला मुजरे करत होते त्याच हातात काढण्यांचे कासरे दिसले नसते. शंभूराजे, अनाजी पंत, तुम्ही आम्हाला अटक करण्याची भाषा करता आहात.
युवराज्ञींनी सत्रेवर बोलू नये असं सांगता आहात. हे बोलण्यापूर्वी किमान आऊसाहेबांचा तरी विचार करायला हवा होता. त्यांनी हे स्वराज्य उभं केलं, आया बहिणींना सुरक्षित केलं, त्यांना निर्भय बनवलं, त्यांना स्वतःची ओळख दिली, त्यांना वाचा दिली, आणि तुम्ही म्हणताय स्त्रीनं बोलू नये? ओ शंभूराजे, एका स्त्रीच्या त्यागावर हे स्वराज्य उभं राहिलंय. माफ करा शंभूराजे, पण विषयांतर होतंय. उगाच फाटे फोडू नका. हो, दादा, कदाचित ते वेळ काढण्याचा प्रयत्न करताय. असू शकतो. आपल्या बोलण्यात गुंतवायचं आणि अचानक हल्ला करायचा. तुमच्यात आणि आमच्यात फरक आहे. आम्ही कपटी नाही. मग आम्ही आहोत का? आम्ही तर रायगडाचा आदेश घेऊन आलोय, अटकेचा आदेश. कोणत्या गुन्ह्याबद्दल? गुन्हा? गुन्ह्यांची जंत्री आहे माझ्याकडे. गुन्हा एक, तुम्ही मोगल धार्जिणे आहात. तुम्ही कितीही म्हणालात ती राजकीय खेळी होती तरी आम्हाला ते पटणार नाही. तुम्ही अष्टप्रधान मंडळातील मान्यवरांना चोर लफंगे म्हणता? तुम्ही उर्मट आहात, कोपिष्ट आहात. जनार्दन पंत, आता जर एक शब्द बोलला तर याद राखा. बाबाजी, बोलू द्या त्यांना. आपल्या संस्कृतीत 100 अपराध क्षमाशील आहे. यांचे 100 राहू द्या, 10 तरी भरू द्या. पापाचा घडा भरला पाहिजे. यांचा खडा भरला तर हे रांजण लावणारे लोक आहेत. युवराज, यांचं काय ऐकून घेताय? हे स्वराज्य आहे बाबाजी, आणि ही स्वराज्यातली नामवंत मंडळी आहे. स्वराज्याचे कारभारी, जबाबदार कारभारी. त्यांची भूमिका समजलीच पाहिजे. शंभूराजे, आम्ही अपराध करत नाही तर तुम्ही केलेले अपराध बोलून दाखवतोय. तुम्ही अघोरी पंथ स्वीकारून धर्मात कालबोट लावलेत. शेतचाऱ्यामध्ये लुडबुड करता, कलावंतिणीचं नाचगाणं ऐकता. इतकंच काय तर महाराजांच्या विरोधात जाऊन कारवाया करता तुम्ही. तुम्ही दादांच्या लेकीस गोदावरीस. बस, त्याचा निवाडा झालाय पंत. युवराजनी बोलू द्या त्यांना. तुम्ही माझ्या लेकीचा संसार मोडलात, वर स्वराज्याचा संसार उद्ध्वस्त करायला उठलात. तुम्ही कलशाभिषेक करून महाराजांच्या मृत्यू जवळ आणलं. खामोश! खामोश शानाची पंत एक शब्द उच्चाराल तर आता कुणालाही माफी नाही. या मिजाजखोरीचा समाचार या क्षणी घेतला जाईल. मामासाहेब, मामासाहेब नाहीत तर नौबत हंबीरराव मोहिते.